बक्या, अरे तुला असं नाही भगवत रे. तू अजून 15 दिवस आराम कर, महिनाभर आराम कर, चालेल. पण अशा अवस्थेत तुला नाही भगवत रे. बक्या, अजून खूप काळ आम्हाला तुला मैदानात पळताना बघायचंय. तू मैदानात हरल्यावर जितकं दुःख वाटत नाही ना, तितकं दुःख आज तुला या अवस्थेत बघून वाटतंय. आम्हाला माहिती आहे तू आमच्यासाठी मैदानावर जीवाचं रान करून पळतोय. आम्हाला माहिती आहे तू शेकडो मैलाचं अंतर पार करून तितक्याच ताकदीने मैदानावर आमच्यासाठी पळतोय. आम्हाला माहिती आहे तू गरिबाच्या नंदींना ओळख मिळवून देण्यासाठी त्यांच्या खांद्याला खांदा लावून बेभानपणे पळतोय. बक्या, इतक्यात माघार घेणाऱ्या मधला नाही आहेस रे तू. असंख्य शर्यत शौकीनांच्या काळजाचा तुकडा आहेस तू. आमच्यासाठी जीव की प्राण आहेस तू. या बैलगाड्यातला अपराजित योद्धा आहेस तू. अरे तुझी ती भालवणी मैदानातील सेमीची लढत, पेडगाव मधील हिंद केसरी मैदानात सलग 2 दिवसांची तुझी रेकॉर्ड ब्रेक शर्यत, अशी कशी विसरणार रे आम्ही. जे सहजासहजी कोणालाच जमणार नाही ते तू करून ठेवला आहेस. खरं सांगू, आता तुला फक्त मैदानात बघितलं ना तरी आमचं मन समाधानी होतंय. तू धावलाच पाहिजे अशी अपेक्षा देखील राहिली नाही. पण एक कटू सत्य सांगतो, मैदानात तू नाही दिसला ना तर कसं तरी होतंय रे. खरं तुझ्याशिवाय मैदानाला जराही शोभा वाटत नाही. आज बैलगाडा म्हणजे बकासूर आणि बकासूर म्हणजेच बैलगाडा, असं समीकरण बनलंय. बक्या, माझ्यासारखी अशी लाखो लोक तुला देव मानतात रे. तुझी मैदानात येण्याची आतुरतेने वाट बघतायत रे. अरे तू या महाराष्ट्रातील असा एकमेव नंदी आहेस ज्याची शर्यत बघायला माणसं स्वतःचं काम धंदा देखील बाजूला ठेवणं पसंत करतात. अरे तूच तर खरा या बैलगाड्यातला कोहिनूर शोभतोय रे. ब म्हणजे बहादूर, का म्हणजे कायम निष्ठेस पात्र असणारा, सु म्हणजे सूर्यासारखा तेज असणारा आणि र म्हणजे रुबाबात पळणारा माझा बकासूर. असा हा महादेवाचा नंदी, महाराष्ट्राची शान, दशम हिंद केसरी बकासूर, ज्याचं नाव या बैलगाडा क्षेत्रात सुवर्ण अक्षरांनी नक्कीच लिहिलं जाणार, यात तीळ मात्र शंका नाही. देवा, माझ्या बक्याला, माझ्या देवाला लवकर बरा कर रे. माझं काळीज, माझा जीव. बक्या, बक्या.